राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलाय। गोंदियाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय। विजय शिवणकर यांनी 7 वर्षांआधीच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी त्यांना गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं। मात्र पक्षामध्ये योग्य वागणूक मिळत नसल्यानं त्यांनी 12 नोव्हेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। विशेष म्हणजे याबाबत कमालीची गुप्तताही बाळगण्यात आली होती। आज ते आपल्या समर्थकांसह मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका हा समजला जातोय। गोंदियाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय। विजय शिवणकर यांनी 7 वर्षांआधीच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी त्यांना गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं होतं। मात्र पक्षामध्ये योग्य वागणूक मिळत नसल्यानं त्यांनी 12 नोव्हेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला। विशेष म्हणजे याबाबत कमालीची गुप्तताही बाळगण्यात आली होती। आज ते आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे। विजय शिवणकर यांनी 7 वर्षांआधीच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा झटका समजला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय। विजय शिवणकर यांनी 7 वर्षांआधीच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता।